नमस्कार, मी विशाल पाटील आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। 10 दिवस मनोभावे पूजा अर्चा केलेल्या लाडक्या बाप्पाला आज आपण सगळेच जण भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देतो आहोत। राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झालेली असून मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झालेलं आहे। तर यावेळेला न्यूज 18 लोकमतचे गणपती बाप्पा हे देखील आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने न्यूज 18 लोकमतचे आमचे सर्व कर्मचारी बाप्पाला देखील साकडं घालताना दिसून आले होते। राज्यामध्ये शांतता असू दे, सुराज्य घडू दे एवढी बाप्पाचरणी प्रार्थना करत असताना दुसऱ्या ठिकाणी गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष आमच्या न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयातही घुमला। आमचे सर्व कर्मचारी, आमचे सर्व सहकारी यावेळेला बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेले आहे। हाच तो न्यूज 18 लोकमतचा बाप्पा आहे ज्याच्या चरणी नेते मंडळी असतील, अनेक सेलिब्रिटी असतील, प्रत्येक जण या 10 दिवस हजेरी लावताना दिसलेलं होतं। त्याच अनुषंगाने बाप्पा मोरयाच्या माध्यमातून आपण बाप्पा आणि गप्पांचा कार्यक्रम देखील या सर्व आमच्या प्रेक्षकांसाठी घडवलेला होता आणि अखेर न्यूज 18 लोकमतचे बाप्पा देखील परतीच्या प्रवासासाठी निघालेले आहेत आणि त्यांच्या या प्रवासामध्ये आमचे सर्व प्रेक्षकही यावेळेला सामील होतानाचे आपण थेट दृश्य पाहतोय। तर दुसरीकडे मुंबई असेल, पुणे असेल, तुमचं शहर आणि गाव असेल, प्रत्येक ठिकाणच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका आपल्याला आज दिवसभर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आमचे सर्व कर्मचारी जे ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेतच। यावेळेला मुंबईतली आपण एका बाजूला दृश्य पाहतोय। मुंबईच्या रस्त्यांवरती दुतर्फा बाप्पा ज्यावेळेला सगळ्यांना दर्शन देण्यासाठी निघत असतात आणि आपल्या परतीच्या प्रवासासाठी निघत असतात, त्यांचं दर्शन घेण्यासाठी मुंबईकर हे आवर्जून गर्दी करत असल्याचे आपण थेट दृश्य मुंबईच्या सर्व रस्त्यांवरनं आपण पाहतो आहोत। तर यावेळेला लालबागचा राजा देखील आपल्या मंडपातून बाहेर पडलेला आहे। आपण पाहिलं असेल की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी संपूर्ण देश विदेशातून अनेक जण त्या ठिकाणी दाखल होत असतात। मात्र प्रत्येक वेळेला बाप्पाचं दर्शन होईलच असं नाही, कारण त्या ठिकाणी असलेला भक्तांचा राबता हा दिवस रात्र त्या ठिकाणी सुरूच असतो आणि त्याच अनुषंगानं जरी आपल्याला बाप्पांचं दर्शन घेता आलं नसलं तरी देखील बाप्पा खुद्द दर्शन देण्यासाठी हे मंडपातून बाहेर पडलेले आपण यावेळेला पाहतोय। तर दुसरीकडे मात्र न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचा जल्लोष हा अजूनही तसाच कायम असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय। तर न्यूज 18 लोकमतचे बाप्पा देखील निघालेले आहेत। तर दुसरीकडे लालबागचा राजा ज्याची ख्याती जगभर पसरलेली आहे आणि त्याच बाप्पांची मनोभावी सेवा करताना तिथले कर्मचारी देखील आपण यावेळेला पाहतोय। बाप्पांवरती फुलांचा वर्षाव असेल, गुलाल उधळला जात असेल, हे सगळं सुरू असताना मात्र बाप्पांची मनोभावे पूजा अर्चा करता यावी यासाठी तिथले कर्मचारी वृंद हे 24 तास बाप्पा चरणी त्या ठिकाणी उभे असतात। तर एका बाजूला GSB गणपती, आणखी एक श्रीमंत बाप्पा म्हणून जो ओळखला जातो त्या बाप्पांचं देखील दर्शन आपल्याला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। मुंबईतल्या गणेश विसर्जनाची नवलाई ही खरोखरच वेगळी असते, कारण मुंबईमध्ये ज्या प्रकारची आरास करण्यात आलेली असते, भव्य दिव्य अशा स्वरूपाच्या मूर्ती साकारण्यात आलेल्या असतात। त्या मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून अनेक जण हे मुंबईमध्ये दाखल होत असतात, कारण अनेकांचा तो संशोधनाचा विषय असेल, अनेकांसाठी तो आनंदाचा विषय असेल आणि सर्व 64 कलांचा अधिपती बाप्पा आला की मात्र सर्व कलाकारांसाठी ही पर्वणी असते आणि त्याच अनुषंगानं या गणाधिपती गणपती बाप्पाची 10 दिवस मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर मात्र आता बाप्पा मार्गस्थ झालेले आहेत आपल्या गावी पुन्हा जाण्यासाठी आणि पुढल्या वर्षी लवकर येण्यासाठी। कोरोनाच्या संकट काळातही आपण पाहिलं की तसूभरही बाप्पांच्या बाबतीमध्ये पूजा अर्चा करण्यामध्ये कुणीही मागे नव्हतं। फरक एवढाच होता की सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतलेले होते, मात्र घरगुती बाप्पा हा प्रत्येकानं यथोचित आपल्या पद्धतीनं या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये त्याची पूजा अर्चना केलेली होती, सेवा देखील केलेली होती। मात्र यंदाचं वर्ष हे गेल्या 2 वर्षांच्या काळापेक्षा थोडं वेगळं होतं, कारण कोरोनाचं संकट हे जगभरातून हळूहळू का होईना नाहीसं होताना दिसतंय। मात्र तरी देखील कोरोनाच्या नियमांचं पालन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, कारण तो पूर्णपणे नाहीसा झालेला नाही आहे। मात्र गणपती बाप्पा ज्यावेळेला पुन्हा एकदा आले त्यावेळेला मात्र हर्षोल्लासानं यंदाचा गणेशोत्सव हा अतिशय धूमधडाक्यामध्ये सगळ्यांनी साजरा केलेला होता। 2 दृश्य न्यूज 18 लोकमतच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर न्यूज 18 लोकमतचे आमचे लाडके बाप्पा, तर दुसरीकडे सगळ्यांचे लाडके लालबागचा राजा हा गणपती बाप्पा देखील यावेळेला
त्याला निरोप देण्यासाठीच्या मिरवणुका निघालेल्या आहेत. तर दुसरीकडे GSB बाप्पा हे देखील आपल्या मंडपातून बाहेर पडलेले आहेत. दरवर्षी विविध अलंकारांनी सजवलेले गणपती बाप्पा म्हणजे GSBचे बाप्पा हे देखील आणखी एक जगभरामध्ये आश्चर्य व्यक्त केले जाणारे बाप्पा म्हणून ओळखले जातात. दक्षिण भारतीय बांधवांकडून बसवण्यात आलेले हे बाप्पा असतात आणि तशाच प्रकारची सजावटही त्या ठिकाणी केली जात असते. तर दुसरीकडे सगळ्या मराठमोळ्यांचा आवडता गणपती बाप्पा म्हणजे लालबागचा राजा. आणि एकाच वेळी टेलिव्हिजन स्क्रीनवरती आमच्या महाराष्ट्रभरातल्या सर्व प्रेक्षकांना दर्शन देत आहेत लालबागचे राजा आणि GSB गणपती बाप्पा. कदाचित आपल्या व्यस्त वेळामधून अनेकांना महाराष्ट्रभरामधून मुंबईचा हा सोहळा पाहण्यासाठी येणं शक्य नसतं. मग अशा वेळेला आमची संपूर्ण टीम हे बाप्पा घरोघरी पोहोचवण्याचं काम करत असतात. एका बाजूला हर्षोल्लासामध्ये गणपती बाप्पा आमच्या कार्यालयामध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या घरातही विराजमान झालेले होते. 10 दिवस जशी जमेल तशी यथोचित पूजा अर्चा केल्यानंतर सगळे षोडशोपचार केल्यानंतर बाप्पा मात्र परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत. हे 10 दिवस मात्र कसे गेले याचा सर्व भक्तांना विसरही पडत नाही, कारण पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा येणार आहे हा दुर्दम्य आशावाद त्यांच्या मनामध्ये असतो आणि त्याच अनुषंगानं आज भावपूर्ण असा बाप्पांना निरोप देण्याची ही वेळ आलेली असते. तर लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातोय, ज्याची थेट दृश्य न्यूज 18 लोकमतची टीम आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवते. केवळ मुंबई आणि पुणे इथपर्यंत सीमित नसून राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुमच्या गावखेड्यातील बाप्पा देखील न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घरोघरी आम्ही पोहोचवणार आहोतच. गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला, हीच मनस्थिती यावेळेला तुमच्या मनात असणार आहे, आमच्याही मनात आहे. त्याला कारणही तसंच आहे, कारण गणपती बाप्पा येतात त्यावेळेला खूप सारा आनंद, भरभराट तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात ते घेऊन आलेले असतात आणि तीच भरभराट आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत असते. यंदाचं कोरोनाचं संकट गेल्यानंतर अनेकांच्या मनोकामना या बाप्पांनी पूर्ण केल्या आणि त्यांचा नवस फेडण्यासाठी का होईना मात्र थेटपणे मंडपात जाता आलेलं नसलं तरी देखील हाच नवस फेडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवरती अनेक जण गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्याच भक्तांची इच्छा पूर्ण केल्यानंतर बाप्पा दर्शन देण्यासाठी असं विराट रूप धारण करत असतात आणि तेच विराट रूप मोठाल्या मूर्तींच्या माध्यमातून सर्व कलाकार मंडळी साकारत असतात. कारण त्या ठिकाणची आरास असेल, बाप्पांची सजावट असेल, बाप्पांना यथोचित त्या ठिकाणी पूजा अर्चा करण्यासाठी तयार असलेले सर्व जनता असेल, त्यांच्या सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण केल्यानंतर मात्र गणपती बाप्पा जे आहेत थेटपणे परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत. मुंबईसह राज्यभरात बाप्पांच्या विसर्जनाची धूम आपल्याला पाहायला मिळते. गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा याची देही याची डोळा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. तर दुसरीकडे गणपती बाप्पांच्या निमित्तानं का होईना बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलाढालही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. गेल्या या कोरोनाच्या संकट काळामध्ये अनेकांना त्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव न झाल्याचा देखील फटका सहन करावा लागलेला होता. मात्र हळूहळू का होईना बाप्पांच्या कृपेनं सगळं काही सुरळीत पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेकांना सद्बुद्धी देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत बाप्पांना निरोप देण्याची ही वेळ येऊन ठेपली आहे. ज्या ज्या ठिकाणून बाप्पा मार्गस्थ होत असतात त्या त्या ठिकाणी त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्याचा प्रघात हा मुंबई आणि आपल्याला इतर शहरांमध्ये थेटपणे पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी तर मनोकामना पूर्ण झालेल्या असल्या तर तो नवस फेडण्यासाठी देखील बाप्पांसाठी मोठाल्या माळा त्या ठिकाणी उभ्या केल्या जात असतात आणि बाप्पा ज्या ज्या रस्त्यावरून जात असतो त्या त्या ठिकाणाहून बाप्पांची यथोचित पूजा अर्चा ही केली जात असते. तर दुसरीकडे आमचे लाडके बाप्पा म्हणजेच न्यूज 18 लोकमतचे बाप्पा हे देखील आता मार्गस्थ झालेले आहेत आपल्या परतीच्या प्रवासासाठी. आमचे सर्व सहकारी यावेळेला आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत, कारण यंदा न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयातही पहिल्यांदाच बाप्पांची आराधना करण्याची संधी आमच्या सर्व कर्मचारी वृंदाला मिळालेली होती
आणि त्यांनी 10 दिवस गणपती बाप्पांची पूजा अर्चा केलेली होती. विविध कार्यक्रम त्यानिमित्तानं आमच्या न्यूज 18च्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आलेले होते. तर दुसरीकडे महिला वर्ग असेल, अबालवृद्ध असतील, प्रत्येक जण मिरवणुकींमध्ये सहभागी होत आहेत. नृत्य सादर करताना दिसत आहेत. ढोल ताशांच्या गजरावरती हर्षोल्लास साजरा करणारी व्यक्ती आपण यावेळेला पाहतोय. सर्व जनता यावेळेला आपण पाहतोय. जनसागर अक्षरशः लोटलेला आहे बाप्पाचं रूप आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी. मुंबईतले हे दृश्य गिरगाव परिसर असेल, लालबाग परिसर असेल, प्रत्येक ठिकाणाहून कधीतरी गिरगाव चौपाटीकडे, कुणी जुहू चौपाटीकडे मार्गस्थ होत असतात आणि बाप्पांचं हे मनोहारी रूप आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी भक्तगणांचा जनसागर मुंबईच्या रस्त्यांवर, आजूबाजूला असलेल्या इमारतींच्या परिसरातूनही जिथून जमेल तिथून बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी नागरिक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत असतात. तर बाप्पाचं हेच रूप आपल्या कॅमेऱ्यात टिपून घेण्यासाठी नागरिकही रस्त्यावरती उतरलेले असतात. तर खास काही ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून ही टिपलेली दृश्य देखील आपण पाहतोय. थेटपणे आपण मुंबईनंतर पोहोचलेलो आहोत, ते म्हणजे पुण्यात. पुण्यामध्ये गेल्यानंतर तिथल्या पेठा असतील, तिथले रस्ते असतील, प्रत्येक ठिकाणी पुणेकर हे अतिशय पारंपरिक पद्धतीनं बाप्पांच्या स्वागतासाठी जय्यत अशी तयारी करत असतात. फुगड्या घालणं असू दे, नऊवारी साडी नेसणं असू दे, पारंपरिक वेशभूषा असू दे, प्रत्येक गोष्टीचा संगम हा आपल्याला केवळ आणि केवळ पुण्याच्या रस्त्यांवरती पाहायला मिळत असतो. तर धूमधडाक्यातला गणपती आणि गणेशोत्सव म्हटला तर मात्र मुंबईची देखील आठवण आपल्याला येते. मुंबई आणि पुणे थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, याच भावना प्रत्येकाच्या मनात यावेळेला आहेत. पुण्यातल्या चौकांमध्ये अक्षरशः रांगोळ्यांच्या पायघड्या घातलेल्या असतात आणि बाप्पांची त्या ठिकाणी मिरवणूक काढली जात असते. मिरवणुकांमध्ये देखील पुण्यातल्या एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे 5 जे मानाचे गणपती आहेत, 5 मानाच्या गणपती बाप्पांना निरोप दिला जात असतो आणि त्यांच्या सोबतीनं मग घरगुती असतील, इतर गणेश मंडळांचे असतील, प्रत्येक ठिकाणचे बाप्पा हे निघालेले असतात. तर दुसरीकडे मुंबईतल्या भव्यदिव्य मूर्ती आमच्या कॅमेरानं टिपलेल्या आहेत खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. भव्य दिव्यता यासाठीच की इथले गणपती ज्या वेळेला विराजमान झालेले असतात त्यावेळेला मात्र त्यांचं मनोहारी रूप आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत असतं. तर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं यंदाच्या वर्षी देखील बाप्पा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर यावेळेला कोल्हापूर या ठिकाणचे देखील राजेंचे बाप्पा हे देखील मार्गस्थ झालेले आहेत. खुद्द राजे यावेळेला सहभागी झालेले आहेत मिरवणुकीमध्ये. आपल्या खांद्यावरती बाप्पाची पालखी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापुरातली ही दृश्य आहेत. कोल्हापुराच्या गणेशोत्सवातही ढोल ताशांचा गजर हा अविरतपणे सुरू असल्याचं पाहायला मिळत असतं. ज्या प्रकारे आमची न्यूज 18ची संपूर्ण टीम सज्ज झालेली आहे. मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, प्रत्येक ठिकाणची दृश्य केवळ आणि केवळ न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवतो आहोत. आणि त्यानंतर थेट आपण पोहोचलेलो आहोत नागपूर या ठिकाणी. नागपूरचा गणपती बाप्पा यावेळेला आपण पाहतोय आणि तिथलं बँड पथक जे आहे त्याची स्वतःची अशी एक खासियत आहे. थेट नागपूरला आपण पोहोचलेलो आहोत आणि तिथले बाप्पा आपण पाहतोय. नागपूर नंतर पुन्हा एकदा मुंबई. सर्वत्र न्यूज 18 लोकमतचे कॅमेरे सज्ज आहेत त्या ठिकाणच्या मिरवणुका दाखवण्यासाठी. मुंबईमध्ये जर आपण पाहायला गेलं तर इमारतींचं शहर अशी ओळख होती मुंबईची. खरं तर आता गगनचुंबी इमारती या ठिकाणी उभ्या ठाकलेल्या आहेत. मात्र ज्या जुन्या काळात बांधण्यात आलेल्या अनेक इमारती आहेत त्या इमारतींच्या उंचीचे असलेले बाप्पा देखील आपण यावेळेला पाहतोय. आणि ज्यावेळेला गिरगावच्या रस्त्यांवरती आपण निघतो त्यावेळेला गिरगावच्या रस्त्यांवरती मुंबईकरच नव्हे तर अनेक वेद क्षेत्रामध्ये काम करणारे मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नागरिक या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले असतात.
पितांबर परिधान केलेले बाप्पा असू देत किंवा रक्तवर्ण असलेलं पितांबर नेसलेले बाप्पा असू देत, प्रत्येक बाप्पाचं हे मनोहारी दृश्य असतं आणि हे बाप्पा खरोखर डोळ्यात साठवून घेण्यासारख्या अशा प्रकारच्या या शिस्तबद्ध काढलेल्या मिरवणुका आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळत असतात. मुंबईत विराजमान झालेल्या विविध ठिकाणचे बाप्पा एकाच वेळी न्यूज 18 लोकमतच्या आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतात. साश्रू नयनांनी जरी यंदाचा गणेशोत्सव आणि गणेशोत्सवानंतर बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली असली तरी देखील बाप्पाचे डोळे देखील तशाच प्रकारे पाणावलेले असल्याचं आपल्याला दिसतंय. कारण अखेर त्यांच्या भक्तांपासून लांब जाऊन पुन्हा एकदा वर्षभराचा हा विरह बाप्पांपासून आपल्या सर्व भक्तगणांचा असतो. लालबागच्या राजाची आतापर्यंत आपण विविध रूपं पाहिलेली असतील. वेगवेगळ्या पद्धतीनं लालबागचे राजा हे विराजमान झालेले असतात. तर यंदा देखील वेगळ्या पद्धतीची आरास आपल्याला त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळालेली होती. मात्र अखेर गणपती बाप्पांचं हे मनोहारी दृश्य केवळ आणि केवळ न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहतोय. बाप्पा जसा जवळ येत जातो तसे पाणावलेले डोळे देखील आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र बाप्पांची सजावट त्याकडे देखील लक्ष वेधणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरीकडे GSBचे गणपती बाप्पाही आमच्या कॅमेऱ्यात टिपण्यात आलेले आहेत. त्यांची देखील अतिशय जवळून दृश्य केवळ न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. तर तिसऱ्या कॅमेऱ्यात टिपण्यात आलेली गर्दी देखील आपण पाहतोय. समुद्र किनारे देखील अगदी काही क्षणामध्ये फुललेले पाहायला मिळत असतील. सूर्यास्ताची वेळ जसजशी जवळ येत जाते तसतसे बाप्पांचा निरोपाचा कालावधी देखील जवळ येताना आपल्याला पाहायला मिळत असतो. काल मुसळधार पावसानं हजेरी लावलेली होती, त्यामुळे अनेक गणेश भक्तांना गणपती बाप्पांचं दर्शन घेणं शक्य झालेलं नव्हतं. कारण याच वेळेला काल संध्याकाळच्या वेळेला वर्षागमन झालेलं होतं आणि दमदार अशा पावसाच्या हजेरीनंतर मात्र रस्त्यांवरती पाणी आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. मात्र यंदा ही बाप्पाची कृपा म्हणावी लागेल की ज्यावेळेला त्याला निरोप देण्याची वेळ त्यावेळेला गणेश भक्तांना रस्त्यावरती येता येणं शक्य झालेलं आहे. कारण थोडीफार का होईना उसंत यावेळेला पावसानं घेतलेली आहे. हवामान खात्यानं यापूर्वीचा अंदाज वर्तवलेला होता आणि त्या अंदाजानुसार गणेशोत्सवाचा हा जो शेवटचा कालावधी अगदी शेवटचे 3-4 दिवस आहे त्यावेळेला दमदार असा पाऊस हजेरी लावणार आहे असं म्हटलेलं होतं. मात्र बाप्पाचं यथोचित दर्शन घेता यावं यासाठी बाप्पाची कृपा आणि पावसानं घेतलेली उसंत. तर दुसरीकडे न्यूज 18 लोकमतचे आमचे बाप्पा देखील प्रेक्षकांच्या भेटीला यंदा आलेले होते खास. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हीच प्रार्थना आज प्रत्येक घरात, प्रत्येक कार्यालयामध्ये आणि प्रत्येक गणेश मंडळांमध्ये निश्चितच घुमलेली असणार आहे. तर एका बाजूला देशातच नव्हे तर विदेशातही अशाच प्रकारे गणेशोत्सव साजरा केलेला होता आणि थेट जर्मनीला ज्यावेळेला बाप्पा विराजमान झालेले होते आपल्या मराठमोळ्या लोकांच्या घरी, नागरिकांच्या घरी, त्यावेळेला मात्र अक्षरशः हीच संस्कृती थेटपणे जर्मनीमध्ये देखील साजरी करण्यात आलेली होती. वीर रस असलेले हे सर्व कलाकार मंडळी, लेझिम असेल, ढोल ताशांचं पथक असेल, मात्र जर्मनीतही आपल्या संस्कृतीचा विसर आपल्या या सर्व मंडळींना पडलेला नसल्याचं दिसतंय. घरगुती गणपती बाप्पा असतील त्या ठिकाणी देखील अनेकविध भारतातून परदेशात स्थायिक झालेल्या अनेकांनी इथे मंडळांची स्थापना केलेली आहे. एकत्र येत त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातानाची ही दृश्य. तर जर्मनीमध्ये ज्यावेळेला भारतीय नागरिक आपले गणेशोत्सव साजरा करतात त्यांच्या सोबतीला त्या ठिकाणी स्थानिकही या गणेशोत्सवाचा आनंद घेतात. तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये. गणेशाची विविध रूपं आपल्याला खरं तर सगळ्यांना पाहायला मिळत असतात. बालगणेश असतील, मोठे गणपती बाप्पा असतील, प्रत्येकाच्या नजरेतून, प्रत्येक कलाकाराच्या नजरेतून बाप्पा विविधांगी साकारलेले असतात. यावेळेला भगवान शंकराच्या वेशातले असतील नृत्य करणारे बाप्पा, तर दुसरीकडे ऋषीमुनी जे योगीजन म्हणून ओळखले जातात त्यांच्या रूपातलेही बाप्पा आपण यावेळेला पाहतोय.
जो भाव भक्तांच्या डोळ्यात असेल त्या रूपात मी दर्शन देणार असं बाप्पा नेहमी सांगतात. आणि तीच विविध रूपं ही कलाकार मंडळींच्या हातून साकारली जात असतात. ज्या ज्या ठिकाणाहून बाप्पा जात आहेत त्या त्या ठिकाणी त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाते. केवळ पुष्पवृष्टीच नव्हे तर बाप्पाला प्रिय असलेल्या सर्व पत्रींचा उपयोग देखील गणपती बाप्पाची पूजा अर्चा करताना केला जात असतो. 3 ठिकाणची दृश्य एकाच वेळी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहतोय. GSBचे बाप्पा देखील निघालेले आहेत परतीच्या प्रवासासाठी. खरं तर बाप्पांचं हे आगमन प्रत्येकाला सुख देणारं, आनंद देणारं अशाच प्रकारचं असतं. मात्र दरवर्षाप्रमाणे ठरल्याप्रमाणे यंदा देखील बाप्पा आले. 10 दिवस त्यांनी पूजा अर्चा करून घेतली. प्रत्येक भक्ताकडून आपलं कोड कौतुक झाल्यानंतर त्यानं दिलेला प्रसाद या सर्व गोष्टींचा यथोचित असा आनंद उपभोगल्यानंतर मोदकांचा खास करून प्रसाद घेतल्यानंतर बाप्पा पुन्हा एकदा संपूर्ण आनंद आपल्या भक्तांना देऊन पुन्हा आपल्या गावी निघालेले आहेत. एरवी मुंबईकर हे घड्याळाच्या काट्यावरती धावत असतात, आपापली कामं करत असतात. मात्र गणेशोत्सव आला की प्रत्येक चाकरमानी हा आपल्या गावी जातो किंवा जसं जमेल तसं मुंबईमध्ये देखील आपल्या मंडळासाठी वेळ काढणं असेल, घरगुती बाप्पांसाठी वेळ काढणं असेल, या सगळ्या गोष्टी करताना पाहायला मिळतो. आजचा दिवस मात्र केवळ आणि केवळ गणपती बाप्पासाठी राखीव अनेकांचा असतो. आणि मग बाप्पांचं एकाच वेळी दर्शन घेण्यासाठी चौपाट्यांवरती गर्दी करणं असू दे, रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करणं असू दे, केवळ एका नजरेच्या टप्प्यामध्ये ही गर्दी सामावून घेता येणार नाही, अशी ही मुंबईतली दृश्य आणि बाप्पांवरती सुरू असलेली पुष्पवृष्टी वेळोवेळी आपण यावेळेला पाहतो. लाडक्या बाप्पाला यावेळेला भावपूर्ण असा निरोप दिला जातोय. बाप्पावरती पुष्पवृष्टी केल्यानंतरही मात्र त्यांचे सेवेकरी म्हणजेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते जे आहेत बाप्पाची सेवा करताना आपण बघतोय. तर दुसरीकडे न्यूज 18 लोकमतचे बाप्पा देखील परतीच्या प्रवासाला निघाल्याचं आपण बघतोय आणि त्याच ठिकाणी ढोल ताशांच्या पथकात आवाजात आमचे सर्व सहकारी कर्मचारी
आनंदानं बाप्पाला निरोप देण्यासाठी निघालेले आपण बघतोय. हे आहेत न्यूज 18 लोकमतचे बाप्पा, तर दुसरीकडे लालबागचा राजा. गणेशोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षाप्रमाणे यंदा देखील बाजारपेठा सजलेल्या होत्या. अनेकविध ठिकाणी मोठमोठाल्या उलाढाली देखील पार पडल्या. त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळामध्ये सख्या शेजाऱ्यांकडे, मित्रमैत्रिणींकडे जाणं असेल, त्यानिमित्तानं यंदाचा गणेशोत्सव मुंबईकरांसह महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये साजरा झाला. प्रत्येक ठिकाणच्या गणेशोत्सवाची मात्र एक वेगळी मजा असते. प्रांत बदलतो तशा भाषा बदलतात, तशाच प्रकारे तिथल्या चालीरीती देखील बदलताना पाहायला मिळतात. आणि या सर्व चालीरीतींचाच संगम आणि हवी तशी मिळालेली पूजा अर्चा स्वीकारून बाप्पा आता अखेर परतीच्या प्रवासाला निघाले. साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला जातो, तर तशाच प्रकारे मात्र बाप्पाला देखील हुरहुर असते ती वर्षभर आपल्या भक्तांपासून दूर राहण्याची. तर गणेशोत्सवाचा हा उत्सव जसजसा सूर्य मावळतीला जातोय तसतसा वाढताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. आणि मग रात्रीच्या वेळेला, दिवे लागणीच्या वेळेला बाप्पांचं रूप हे आणखीनच तेजोमय होत असल्याचं पाहायला मिळतं. न्यूज 18 लोकमतचे बाप्पा देखील अशाच प्रकारे सामील झालेले आहेत आणि आमचे सर्व सहकारी कर्मचारी या मिरवणुका करताना आपल्याला या मिरवणुकीमध्ये बाप्पांची यथोचित पूजा अर्चा करताना दिसतात. आमचे सर्व सहकारी आणि कर्मचारी ढोल ताशांच्या या गजरामध्ये बाप्पांच्या या मिरवणुकीच्या सोहळ्यामध्ये सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व बाबींचं थेट प्रक्षेपण न्यूज 18 लोकमतवर. मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परतणार आहोत. गणपती बाप्पा म्हणजे तांबडी जोगेश्वरी, त्याचं देखील विसर्जन अगदी काही क्षणामध्ये पार पडतं आहे, ज्याची थेट दृश्य आपण पुण्यातून पाहतो आहोत. तांबडी जोगेश्वरीचे बाप्पा परतीच्या प्रवासाला आणि त्यांचं विसर्जन न्यूज 18 लोकमतवर. पाच मानाच्या गणपतींचं जोपर्यंत विसर्जन केलं जात नाही तोपर्यंत अनेकविध असलेल्या मंडळांचं देखील विसर्जन पार पडत नसतं. तांबडी जोगेश्वरी पुण्यातील मानाच्या 5 गणपतींपैकी असलेले आणखी एक महत्त्वाचे बाप्पा आणि अखेर विसर्जित केले जातानाचे आपण दृश्य यावेळी पाहतोय. गणपती विसर्जनाचा हा सोहळा न्यूज 18 लोकमतवरती आज दिवसभर अशाच प्रकारे सुरू राहणार आहे. तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाचं विसर्जन आपण बघतोय. गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशाच काहीशा भावना तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या देखील आणि पुणेकरांच्या देखील. पुण्यातही पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे कृत्रिम तलावांची निर्मिती केली जात असते. अशाच प्रकारे तांबडी जोगेश्वरीचे गणपती बाप्पा, त्यांना देखील निरोप दिला जातोय. अतिशय पारंपरिक पद्धतीनं बाप्पांना विसर्जित करत असतानाची ही दृश्य आपण यावेळेला बघतोय. पुण्यातल्या तांबडी जोगेश्वरी मंडळाचे असलेले बाप्पा.
तर इकडे मुंबईच्या रस्त्यांवरती आता जसजशी संध्याकाळ होतीये तसतशी गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. गणेश भक्त हे घरातून बाहेर पडलेले आहेत. मुंबईतल्या आणि पुण्यातल्या रस्त्यांवरती गणेश भक्तांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. गिरगावातली आपण दृश्य बघतोय. यावेळेला गिरगावामध्ये मोठमोठ्या गणपती बाप्पांना विसर्जित करण्यासाठी गिरगाव चौपाटीकडे त्या ठिकाणी अक्षरशः रीघ लागलेली आपल्याला पाहायला मिळत असते. एका पाठोपाठ एक असलेले गणपती बाप्पा प्रत्येकाचं रूप डोळ्यात साठवून घेण्यासारखं अशा स्वरूपाचं असतं. कधीतरी विष्णू स्वरूप, कधी बालाजी स्वरूप, विविध रूपं बाप्पांची आपल्याला पाहायला मिळत असतात. प्रत्येक मंडळ हे दरवर्षी आपल्या बाप्पांना कसं वेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दाखवता येईल यासाठी धडपड करत असतात. तर दुसरीकडे कलाकार मंडळी देखील त्यांच्या मनातील बाप्पा साकारण्यासाठी वर्षभर तयारी करत असतात आणि मग त्यातूनच या भल्या मोठ्या उंच अशा गणेश मूर्ती साकारल्या जात असतात. बाप्पाचं हे विष्णू रूप खरं तर डोळ्यात साठवून घेण्यासारखं आहे. शेषनागाच्या शय्येवरती असलेले विष्णू स्वरूपातले बाप्पा. रिद्धिसिद्धींपैकी असलेल्या बाप्पांच्या या आवडत्या रिद्धिसिद्धी लक्ष्मी स्वरूपात बाप्पांच्या चरणी बसलेल्या आपल्याला यावेळेला पाहायला मिळतात. खरोखर कलाकारांच्या असलेल्या रचनेला वाव नाही जे म्हणतात तेच खरं. कारण मंडळांमध्ये जरी बाप्पा विराजमान होत असले, त्याचं कोड कौतुक केलं जात असलं तरी देखील त्यामागं हात जे काम करत असतात कलाकार मंडळींचे त्याकडेही लक्ष वेधून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. पण 2 वर्षाच्या काळामध्ये या कलाकार मंडळींचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. कारण अनेक गणेश मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला होता. कारण जगभरामध्ये पसरलेली महामारी असेल, कोरोनाचं हे संकट असेल, त्या पार्श्वभूमीवरती मात्र अनेक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र यंदा 2 वर्षांच्या या खंडानंतर का होईना बाप्पा सर्वत्र विराजमान झाले आणि कलाकार मंडळींना देखील सुगीचे दिवस आले. झालेलं नुकसान भरून घेता आलं. मुंबई आणि पुण्यातली आपण दृश्य याला पाहतोय. पुण्यातील असलेलं शिवगर्जना पथक हे देखील अतिशय नावाजलेलं अशा प्रकारचं पथक आहे. खऱ्या अर्थानं पुण्यातल्या रस्त्यांवरती शिवगर्जना होताना आपल्याला पाहायला मिळत असते. कारण मग ती ढोल ताशांच्या गजरातनं असू देत किंवा विविध अंगी त्या ठिकाणी साकारण्यात आलेले देखावे असू देत, शिवरायांनी केलेले प्रताप आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळत असतात, पाहायला मिळत असतात. सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ही खऱ्या अर्थानं टिळक वाड्यातून म्हणजेच पुण्यातल्या टिळकांच्या वाड्यातून सुरू झालेली होती आणि आजही ती परंपरा त्या ठिकाणी जपली जाते. आणि त्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून 5 मानाच्या गणपतींची स्थापना केली गेली आणि आजही ते मानाचे गणपती आणि त्यानंतर इतर गणपतींचं विसर्जन कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी वेळ जाऊ नये त्यासाठी यंदा पुण्यातल्या विसर्जनाला देखील वेळीच सुरुवात झालेली होती. तांबडी जोगेश्वरीच्या गणपती बाप्पाला अगदी काही क्षणांपूर्वी निरोप देण्यात आलेला होता. त्यामुळे यंदा देखील कुठल्याही प्रकारे मिरवणुका लांबणार नाही
शिस्तबद्ध पद्धतीनं सगळं वेळेत पार पडावं याची काळजी पुणेकर घेताना पाहायला मिळतात, तर इकडे मुंबईतही आपल्याला तीच परिस्थिती बघायला मिळते. पावसानं उसंत घेतलेली आणि त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरती आणि इमारतींच्या छतावरती असलेले गणेश भक्त आपण बघतोय. तर दुसरीकडे पुण्यातली आपण ही दृश्य यावेळेला पाहतोय. जरी कितीही हर्षोल्लास असला तरी देखील जर कुणाचे प्राण त्या ठिकाणी पणाला लागत असतील, एखाद्यावरती उपचारांची गरज असेल, तर मात्र भर गर्दीतही शिस्तबद्ध पद्धतीनं ॲम्ब्युलन्सला मार्ग करून देणारे पोलीस असतील, कार्यकर्ते असतील, खरोखर सलाम करावा असं वाटतो. कारण प्रत्येक जण या ठिकाणी हर्षोल्लासात काम करत असताना मात्र पोलीस मंडळी त्या ठिकाणी वाट करून देत आहेत एका ॲम्ब्युलन्सला. कारण उपचारांची आवश्यकता असताना आधी प्राण महत्त्वाचे, हेच ब्रीद आपल्याला त्यांच्या कार्यातून पाहायला मिळत असतं. आणि अशाच प्रकारे उपचारांची अतिशय निकड असताना, गरज भासलेला असताना रुग्ण हा उपचारांसाठी रुग्णालयापर्यंत पोहोचावा यासाठी बघा किती शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी पुण्यात मार्ग मोकळा करून देण्यात आलेला होता. आणि यावेळेला आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत उदय जाधव चिंचपोकळी या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, मुंबईमधील गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा केला जातोय? अगदी काही क्षणांपूर्वी आपण पुण्यातली काही दृश्य दाखवलेली होती की अक्षरशः रस्त्यावरती गर्दी आहे, मात्र या गर्दीतूनही ॲम्ब्युलन्सला उपचारांसाठी जाण्यासाठी मार्ग करून देण्यात आलेला होता. मुंबईतही अनेक वेळेला आपल्याला अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळत असतं. उदय, मुंबईतल्या गणेशोत्सवाबाबत काय सांगताय? मुंबईतल्या गणेशोत्सवाबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतलं लालबाग हे उत्सवांचं माहेरघर म्हटलं जातं. गणेशोत्सवाची खरी रंगत जी आहे ती आपल्याला लालबागमध्ये पाहायला मिळते. विशेष करून अनंत चतुर्थीला विसर्जन सोहळा जो आहे अतिशय नेत्रदीपक असो. आज सकाळपासूनच लालबाग परिसरामध्ये ज्या प्रकारे एक विसर्जन सोहळा जल्लोषामध्ये सुरू झालेला आहे, त्यावर आपण म्हणू शकतो की एकंदरीत पुन्हा एकदा जी आहे लोकांची उत्साह जल्लोष आहे परत आलेला आहे. आपण इथे पाहू शकतो. आपण आता चिंचपोकळी ब्रिजवरती आहोत. चिंचपोकळी ब्रिजवरचं महत्त्व म्हणजे थोड्याच वेळात इथे लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक येणार आहे. आज सकाळपासूनच इथे अनेक मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन मिरवणुका ज्या आहेत त्या सुरू होता. मात्र इतर जे गणेश मूर्ती सगळ्या मोठ्या संख्येने इथे येणार आहेत. विशेष करून चिंचपोकळी ब्रिजवरती हा रेल्वेचा ब्रिज आणि हा रेल्वेचा ब्रिज अति धोकादायक ठरवण्यात आलेला आहे. त्यामुळे या ब्रिजवरनं जाताना एक अधिक थोड्या संख्येने जे कार्यकर्ते असतील त्यांना इकडनं सोडण्यात येणार आहेत. जास्त गर्दी या ब्रिजवरती होणार नाही यासाठी पोलिसांकडनं काळजी घेण्यात येत आहे. स्वतः आपण इकडे पाहू शकतो मुंबई पोलिसांचे काही जवान इथे तैनात आहेत, त्याचबरोबर रेल्वे पोलीस येथे देखील तैनात आहेत. या अति धोकादायक ब्रिजवरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांकडनं घेण्यात येत आहे. पोलीस यासाठी दक्ष आहेत. या ब्रिजवरती जे इतर नागरिक असतील किंवा गणेश भक्त असतील यांना जास्त वेळ इथं उभं राहण्यास देत नाही आहेत. सर्व पोलीस दक्ष आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर इतर जे मोठी मंडळं येतील त्यांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकाच वेळेला गणेश मूर्तींचं या ब्रिजवरती येतील, तो धोका टाळण्यासाठी गणेश मंडळांशी स्वतः पोलीस चर्चा करतायत. आणि या ब्रिजवरती येताना कमीत कमी संख्येने कार्यकर्त्यांनी यावं, गणेश मूर्तींसोबत यावं आणि टप्प्याटप्प्याने पुढे जावं असं नियोजन जे आहे ते मुंबई पोलिसांकडून करण्यात येणार आहे. सगळ्यात मोठी परीक्षा असणार ती म्हणजे लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणूक या ठिकाणी जाणार त्यावेळेला. कारण लालबागच्या राजाला पाय देखील ठेवता येणार नाही, एवढी प्रचंड गर्दी आहे. आणि अशा वेळेला नियोजन करणं अत्यंत आव्हानात्मक ठरतं. स्वतः लालबागचा राजा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुंबई पोलीस एकमेकांशी सहकार्य करून हे सगळं नियोजन जे दरवर्षी पार पाडत असतं. आता थोड्या वेळानंतर जे लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक येणार आहे त्यावेळेला देखील एक नियोजन जे आहे, शिस्तबद्ध नियोजन जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी उदय. वेळोवेळी आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून, आमच्या प्रतिनिधींकडून गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांसंदर्भातले ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोतच. सर्वत्र जो आहे तो गुलाल देखील उधळला जाताना दिसतोय. मुंबई पुणे दोन्ही ठिकाणची दृश्य आपण एकाच वेळी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर आपल्याला सर्वत्र ऐकायला मिळतोय.
आजचा आसमंत देखील तितकाच भारावून गेलेला असेल, कारण बाप्पांची यथोचित पूजा अर्चा केल्यानंतर बाप्पा ज्यावेळेला परतीच्या प्रवासाला निघतात प्रत्येकाला भावना दाटून आलेल्या असतात. तर या क्षणाला सगळे अपडेट्स न्यूज 18 लोकमतची टीम आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत राहणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शहर आणि गाव या ठिकाणी सुरू असलेल्या गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणुका केवळ पाहायला मिळणार आहेत न्यूज 18 लोकमतवर एका छोट्याशा ब्रेकनंतर.